कुठे चाललोय भावना आपण? जय शिवराय मंडळी. सकाळी सकाळी लवकर आवरून आम्ही सगळे मावळे निघालो होतो स्वर्गाचे दर्शन घ्यायला. आता तुम्ही म्हणाल स्वर्ग म्हणजे नक्की तरी काय? आता ज्यांनी अनुभवलंय त्यांना नक्कीच माहिती असेल आणि ज्यांनी अजून अनुभवलं नाही त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला स्वर्गाचं दर्शन घडून देतो. तर फलटण पासून 125 किलोमीटर अंतर होतं. त्याच्यामुळे आम्ही सकाळी लवकरच निघालो होतो. नुकताच पाऊस झालाय त्याच्यामुळे वातावरण एकदम क्वालिटी चालू होतं. सगळीकडे हिरवंगार दिसत होतं. बघता बघता आम्ही जवळपास पोहोचलोच होतो. पण म्हटलं आधी नाश्ता करून जाऊ, कारण पुण्यावरून येणारे 2 मावळे त्यांच्यासाठी पण थांबायचं होतं. मग म्हटलं नाश्ता पण होऊन जाईल. मग सगळ्यांनी नाश्ता करून प्रवास पुन्हा सुरू केला आणि थोड्याच वेळात आम्ही स्वर्गाच्या पायथ्याशी होतो. आता तरी तुम्हाला कळलंच असेल मी कोणत्या स्वर्गाबद्दल बोलत होतो. हो, आपल्या महाराष्ट्रातील स्वर्ग म्हणजे किल्ले राजगड, स्वराज्याची पहिली राजधानी. आयुष्यात पहिल्यांदाच हा गड बघायला चाललेलो, त्याच्यामुळे जोश तर आमच्यात फुल होता. पण फिटनेस किती महत्वाचा असतो हे थोड्याच वेळात कळालं, कारण आम्ही 10 मिनिटं चालायचो आणि 20 मिनिटं ब्रेक घ्यायचो. भावानो 5 मिनिटं झाल्यात चालतोय. हालत भाग कसली बेकार झालेली. त्यात आमच्या गड्याची हालत लईच बेकार झाली. मग तो मागच थांबला. म्हटलं तुम्ही व्हा पुढे, धुकं यायच्या आधी मी वर येतो. मग आम्ही हळूहळू प्रवास चालू ठेवला. पण खरंच सांगू, मित्रांसोबतचा हा वेळ सगळ्यात भारी होता. बघू शकता भावना एवढा गड चढलेला आहे आम्ही. अजून आता थोडंच राहिलेलं आहे. थोड्याच वेळात आम्ही गडावर असू. बघता बघता आम्ही पाली दरवाजाजवळ पोहोचलो. फायनली भावना आपण आता पाली दरवाजाजवळ पोहोचलेलो आहे. बघू शकता तुम्ही पाली दरवाजा आणि खालच्या साईडला बघा काय जबरदस्त व्ह्यू आहे. आयुष्यात पहिल्यांदाच राजगडावर आलो होतो आणि समोर जे दृश्य होतं ते शब्दातही व्यक्त करण्यासारखं नव्हतं. काय सुंदर धुक्याची चादर गडावर पसरली होती. जसं दुःख आलं तसं आमचा गडी पण वर आला होता. आता गड चढून आल्यावर भूक पण लागली होती. म्हटलं थोडंफार काहीतरी खाऊ, कारण बॉडीला एनर्जीची लय गरज होती. तुम्हाला सांगू, मी आजपर्यंत फक्त ऐकलं होतं की राजगड कधीच नाराज करत नाही, आणि आज ते प्रत्यक्षात मी डोळ्याने बघितलं. कारण गड चढताना उन्हानं हालत बेकार झाली होती. म्हटलं आज काय आपल्या नशिबात दुःख नाहीच. पण जेव्हा गडावर पोहोचलो तेव्हा कळालं की राजगड कधीच नाराज करत नाही. आताच गडावर पोहोचलोय, त्याच्यामुळे व्लॉग मध्ये अजून बरंच काही बाकी आहे जे की आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघणार आहोत. त्यामुळे फॉलो करून नक्की ठेवा. जय शिवराय.